पश्चिम बंगालमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाला। या गोळीबारामध्ये चंद्रनाथ यांचे श्वास जागेवरच थांबलेत। ही घटना उत्तर परगणा जिल्ह्यातील मध्यम ग्राम परिसरातील दोहारियामध्ये घडली आहे। यावेळी चंद्रनाथ रथ हे आपल्या ड्रायव्हर सोबत आपल्या घरी निघाले होते। यावेळी त्यांच्या पाठीमागून गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्या जवळ येत गोळीबार केला। या 2 गोळ्या चंद्रनाथ यांच्या छातीत घुसल्या। त्यांचा ड्रायव्हर या घटनेमध्ये जखमी झाला। ज्या गाडीतून चंद्रनाथ प्रवास करत होते त्याच्या गाडीवर विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारा पास देखील चिटकवलेला होता। या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे। सुवेंदू अधिकारी यांनी हे 15 वर्षांच्या टीएमसीच्या जंगलराजचा परिपाक आहे असं म्हटलंय। तिथंच चंद्रनाथ यांची गेल्या 2-3 दिवसांपासून रेकी होत असल्याचा दावा देखील त्यांनी केला। मात्र टीएमसीने या घटनेतून आपले हात झटकलेत। त्यांनी या घटनेचा निषेध केला असून या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत। टीएमसी आणि भाजप या दोनही पक्षांकडून एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत।